ओम श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय। ओम लक्ष्मे नमः। भगवान शिवने सांगितले की या 4 लोकांचा कधीही अपमान करू नये। श्री स्वामी समर्थ ही कथा फक्त ऐकल्याने कितीही भयंकर संकटातून तुमची सुटका होईल। ही कथा शांतपणे ऐकल्याने तुमची सर्व गरिबी नष्ट होऊन जाते, तुमचे मोठे पाप नष्ट होतात आणि सर्व पापातून सुटका होते। भगवंताच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते। जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तरच तुम्हाला या कथेचा खरा अनुभव येईल आणि तुम्ही कर्जमुक्त चिंतामुक्त नक्कीच व्हाल। त्यामुळे शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा, भाग्यवान ठराल। त्याआधी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करून आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील। भगवान शिव म्हणतात की या 4 लोकांचा अपमान केल्याने मनुष्य बर्बाद होतो, अन्यथा जीवनभर गरीब राहाल। भगवान शिवांची ही ज्ञानाची कथा ऐकणारा मनुष्य कधीही आपल्या जीवनात गरीब राहत नाही। भक्तांनो, आजची कथा प्रत्येक मनुष्याला त्याचे सर्व काम थांबवून नक्की ऐकायला हवी। चला मग सुरुवात करूया। एकदा भगवान भोले बाबा भगवान विष्णूला भेटण्यासाठी वैकुंठ जात होते, तेव्हा रस्त्यात अचानक देवमुनी नारद त्यांना भेटतात। देवमुनी नारद भगवान भोलेनाथांना म्हणतात, हे प्रभू, आज तुम्ही खूप तीव्र गतीने जात आहात, परंतु आमच्या मनात काही प्रश्न आहेत, त्याचे उत्तर दिल्यास तुमची मोठी कृपा होईल। त्यावर भगवान भोलेनाथ म्हणतात, हे देवमुनी नारद, आम्ही तर खूप तीव्र गतीने जातच आहोत, पण तुमचे प्रश्न जर मनुष्याच्या कल्याणासाठी असतील तर तुम्ही नक्कीच विचारा, आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊनच इथून निघू। देवमुनी नारद म्हणतात, हे प्रभू, हा प्रश्न सर्व मनुष्यासाठी खूपच कल्याणकारी आणि महत्त्वाचा आहे। त्यावर भोलेनाथ म्हणतात, ठीक आहे, तुम्ही तुमचे प्रश्न विचारा। मग देवमुनी नारद विचारतात, हे प्रभू, ते कोणते 4 व्यक्ती आहेत ज्यांचा प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात कधीही अपमान करू नये? तेव्हा भगवान भोले बाबा देवमुनी नारदांना सांगतात, हे देवमुनी नारद, तुम्ही आज खूप महत्त्वाचा प्रश्न केला आहे। याचे उत्तर मी तुम्हाला एका कथेद्वारे सांगतो। जो मनुष्य या कथेला पूर्ण लक्ष देऊन ऐकतो तोही जाणून घेतो की ते कोणते 4 लोक आहेत ज्यांचा अपमान कधीच करू नये, अन्यथा त्यांच्या घरात सदैव क्लेश आणि आजारांचे वास्तव्य राहते आणि माता लक्ष्मी त्यांच्या घरापासून रुसून नेहमीसाठी निघून जाते। देवमुनी नारद म्हणतात, हे प्रभू, आपण ही कथा ऐकवावी। मी या कथेला पूर्ण मन आणि लक्ष देऊन ऐकणार आणि पृथ्वी लोकावर याचा प्रचार आणि प्रसार नक्कीच करीन, ज्यामुळे मनुष्याचे कल्याण होईल। त्यानंतर भगवान भोलेनाथ कथा सुरू करताना म्हणतात, हे देवमुनी नारद, चंदनपूर नावाचे एक गाव होते। त्या गावात एक वृद्ध महिला आपल्या 2 मुलांसह राहत होती। तिचा पती आधीच गेला होता आणि त्याच्याकडे फक्त 2 मुलंच होती। मग असे करून त्याचे कुटुंबात एकूण 3 सदस्य होते। त्यांच्याकडे खूप कमी शेती होती। ती आपल्या मुलांसह या छोट्या शेतीत दिनभर काम करत असे। तिची मुले खूप मेहनती होती आणि तिघांचे जीवन त्या छोट्या शेतीतूनच चालत होते। पुढे भगवान भोले बाबा म्हणतात, हे देवमुनी नारद, वेळेच्या साथीनं त्या वृद्ध महिलेचे 2 मुलं विवाहयोग्य झाल्यावर तिने त्यांच्या लग्नाची व्यवस्था केली। घरात 2 सुना आल्या। काही काळ सर्व काही चांगले चालले। घरात खूप प्रेम होते आणि सर्वजण एकत्र राहत होते। परंतु जसजसा वेळ जाऊ लागला तसतसे दोन्ही सुनांच्या मध्ये आपापसात भांडणं सुरू झाले, कधीतरी एका गोष्टीवर तर कधी दुसऱ्या गोष्टीवर। मोठी सून लहान सुनेला बोलू आणि म्हणू लागली, तू असे करतेस, तू तसे करतेस। पुढे भगवान भोले बाबा म्हणतात, याच गोष्टीवरून मोठी सून लहान सुनेला उलट-सुलट गोष्टी सांगत असे आणि भांडण होत असे। एक दिवस लहान सुनेला जेव्हा संधी मिळाली तेव्हा ती मोठ्या सुनेशी भांडायला लागली आणि म्हणाली, तू घराचे काम केलेस, ते काम केलेस, कधीतरी म्हणतेस की तू तुझ्या वाट्याचे काम कर, मी माझ्या वाट्याचे करीन, कधी म्हणते तू आरामात पडलीस आणि मी संपूर्ण दिवस कामात तळमळत आहे। आता हे त्यांच्या रोजचे काम झाले होते। त्या दोन्ही सुना नेहमी काही ना काही गोष्टीवर आपापसात भांडण राहत होत्या। वृद्ध आई त्या सुनांच्या भांडणांना पाहून खूप चिंतित झाली होती। तिला वाटू लागले की त्यांच्या मुलांच्या बायका खूप भांडत आहेत
तिने याबद्दल आपल्या मुलांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या मुलांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण याचा त्यांच्यावर काहीच प्रभाव झाला नाही. एक दिवस त्या वृद्ध आईने विचार केला, जेव्हा आपण तिघे घरात राहत होतो तेव्हा थोड्या जागेत आपला गुजारा चालत होता. आता आपण 5 लोक झालो आहोत, त्यामुळे आपला घरगुती खर्च पूर्ण होत नाही. कदाचित हेच भांडणाचे कारण आहे. याच कारणास्तव वृद्ध आईने आपल्या दोन्ही मुलांना सांगितले, बेटा, तुम्ही परदेशात जाऊन काही काम मिळवा, पैसे कमवा, जेणेकरून तुम्ही पैसे आणू शकता आणि हे भांडण थांबेल. कारण जेव्हा घरात पैसे येतील तेव्हा गरजा पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि आपापसात भांडण थांबेल. अनेक वेळा सांगितले जाते की घरात भांडणाचे एकच कारण असते, ते म्हणजे पैशाची कमतरता. जेव्हा व्यक्तीच्याकडे पैसे नसतात तेव्हा त्याच्या रोजच्या गरजा पूर्ण होत नाहीत, तो चिंतेत पडतो. भांडणाचे दुसरे कारण म्हणजे व्यक्ती जर गरजेपेक्षा जास्त वेळ बसत असेल तर त्याच्या मनात विचार सुरू होतात आणि मग तो कोणाशीही भांडण करूनच शांत होतो. तिसरे कारण आहे जेव्हा व्यक्ती खूपच चतुराई करतो, म्हणजे व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळतो आणि आपल्या वाट्याचे काम न करता वेळ काढतो. चौथे कारण म्हणजे जेव्हा व्यक्ती ईर्ष्या करतो, जेव्हा कोणी दुसऱ्या व्यक्तीला यशस्वी होताना पाहतो आणि स्वतःला पुढे नेऊ शकत नाही तेव्हा त्याला दुःख वाटते. भक्तांनो, पुढे भगवान भोले बाबा देवमुनी नारदांना सांगतात, हे देवमुनी नारद, त्या वृद्ध आईच्या बोलण्यावर त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांच्या आईचा सन्मान केला. नंतर वृद्ध आईची परवानगी घेऊन आणि त्यांच्या बायका यांना समजावून सांगून ते म्हणाले, तुम्ही आम्ही इथे नसताना आमच्या आईचे लक्ष ठेवा, मी पैशासाठी परदेशात जात आहे. असं म्हणत दोन्ही भाऊ प्रदेशात काम मिळवण्यासाठी निघून गेले. इथे त्यांच्या दोन्ही सुनांच्या मध्ये अद्याप भांडण सुरू होते. एक दिवस मोठ्या सुनेला वृद्ध आईने समजावताना सांगितले, तुम्ही मोठी आहात आणि ती तुमच्यापेक्षा लहान आहे. तुमचे पती परदेशात धन कमवायला जात आहेत आणि तुम्ही दोघे इथे आपापसात भांडत आहात, हे योग्य नाही. ती तुमच्यापेक्षा लहान आहे, त्यामुळे तिच्या थोड्या चुकांना तुम्ही सहन करायला शिकले पाहिजे. असे सांगितले जाते की मोठ्या व्यक्तींना क्षमा आणि धैर्य ठेवणे शोभून दिसते. जर ती थोडी चूक करेल तर तुम्ही तिला माफ करा आणि समजावून सांगा, कारण तुम्ही मोठी आहात. ज्यांचे वय मोठे असते ते सदैव सन्मानाचे पात्र असतात. वृद्ध आईची गोष्ट ऐकून मोठी सून क्रोधित होऊन ओरडली, आई, तुम्ही लहान सूनची वफादारी करत आहात. तुम्ही मला समजावून तिला भांडण्यासाठी प्रोत्साहित करत आहात. जर तिने हे ऐकले तर ती आणखी भांडेल आणि आम्हाला पुन्हा त्रास देईल. याचा अर्थ तुम्ही तिला भांडण्यासाठी संधी देत आहात आणि तिला काहीही म्हणत नाहीत. त्यावर वृद्ध आईने सांगितले, तू इतका राग का काढत आहेस? आधी मोठ्याला समजून घ्यावं लागतं, त्यानंतर लहानाला समजावतात. मी तुला समजावते, मग लहानालाही समजावीन. वृद्ध आईच्या बोलण्यावर मोठी सून थोडी रागावली आणि रागात निघून गेली. पुढच्या दिवशी पुन्हा भांडण झाले. तेव्हा लहान सूनच्या जवळ जाऊन वृद्ध आई तिला समजावताना सांगते, बघ, ती तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि तू लहान आहेस, मग अशा प्रकारे का भांडत आहेस? तुझा पती म्हणजे माझा मुलगा, तो घरी नाही आहे, तो परदेशात पैशासाठी जात आहे आणि तू इथे भांडत आहेस, हे योग्य नाही. गल्लीतील आणि शेजारी लोक आम्हाला पाहून हसतात, त्यामुळे घरात शांततेत आणि प्रेमाने राहा. जेव्हा घरात प्रेम असते तेव्हा धन आणि समृद्धी आपोआप येते. लहान सुनेने विचार केला की वृद्ध आई मोठी सुनेचा पक्ष घेत आहेत. लहान सून म्हणू लागली, अरे सासूबाई, तुम्ही आम्हाला समजून सांगण्याचा जास्त प्रयत्न करू नका, नाहीतर मी तुमचाही अपमान करेल. मला माहिती आहे की तुम्ही आपल्या मोठ्या सुनावर खूप प्रेम करता आणि मला डोळ्यातही बघत नाही. लहान सुनेला समजावून वृद्ध आई निघून गेली आणि विचार करू लागली की या दोन्हींची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. ही दोन्ही आमचं ऐकत नाहीत. त्यांना समजावलं तर उलट माझ्याशीच प्रश्न करतात आणि माझ्यासोबत भांडण करतात. मग वृद्ध आईने विचार केला की यापेक्षा चांगलं आहे की जर मला माझा मान वाचवायचा असेल तर त्यांना समजावणे थांबवणेच योग्य आहे. आणि जिथे तुमच्या बोलण्याचा महत्त्व नाही तिथे बोलण्यापेक्षा चूप राहणे चांगले आहे. जर तुम्ही तिथे बोलायला गेलात तर तुम्ही त्यांचे शत्रू बनाल. वृद्ध आई विचार करू लागली की माझे बोलणे कोणाला आवडत नाही, उलट ही दोन्ही मला बोलू लागतात आणि जर कधी त्यांनी हात उचलला तर मग जर त्यांनी मला मारलं तर मी माझा चेहरा दाखवण्यासारखी राहणार नाही. त्यामुळे त्यांना समजावणे माझ्यासाठी कठीण आहे.
आता त्या दोन्ही सुना आपल्या सासू म्हणजेच वृद्ध आईविषयी खूप तिरस्कार करू लागल्या. कोणीही त्यांच्या बाबतीत खाण्याबद्दल विचारत नव्हता. त्यामुळे वृद्ध आईला स्वतःच्या स्वयंपाकघरात जाऊन जेवण घ्यावे लागत होते. त्या वृद्ध आईविषयी त्या दोन्ही सुना इतका तिरस्कार करू लागल्या की त्या तिला आपल्या घरात ठेवू इच्छित नव्हत्या. त्या विचार करू लागल्या की काश ही वृद्ध आई घरातून पळून जाईल किंवा मरून जाईल, पण त्यांना तिला घरातून बाहेर काढण्यासाठी काही कारण सापडत नव्हते. प्रिय दर्शकांनो, पुढचा दिवस आला तेव्हा त्यांची भांडणे पुन्हा सुरू झाली. त्यावेळी वृद्ध आईने एक काठी उचलला आणि घास कापण्यासाठी मग ती जंगलात गेली. मग कारण म्हणतात, व्यर्थच्या भांडणात आपल्या कानांनी ऐकणे सुद्धा, जर तुम्ही उभं राहून त्या भांडणाला ऐकलंय तर तुम्हाला बोलावे लागेल. मग त्यामुळे सर्वात चांगला मार्ग म्हणजे तिथून निघून जाणे. वृद्ध महिला गवत कापण्यासाठी जंगलात निघून गेली आणि संध्याकाळी परत आल्यावर तेव्हा त्या दोघांचे भांडण थांबलेले होते. या प्रकारे पुढल्या दिवशी त्यांची भांडणे सुरू झाली तेव्हा वृद्ध आईने विळा उचलला आणि गवत कापण्यासाठी जंगलाकडे निघाली. जंगलात गवत कापताना अचानक तिच्याजवळ एक विशाल नाग आला. विशाल नागाला पाहून वृद्ध आई भयाने कापत राहिली. तिला वाटले की आज तिचा जीव वाचणार नाही आणि नाग नक्कीच तिला चावेल. भयाने कापणाऱ्या त्या वृद्ध आईला पाहून नागाने मनुष्याच्या आवाजात बोलायला सुरुवात केली आणि म्हणाला, माता, तुम्ही घाबरू नका, तुम्हाला काहीही नुकसान होणार नाही. मी येथे तुम्हाला माझं दुःख सांगायला आलो आहे, कारण मी खूप चिंतेत आणि दुःखात आहे. नागाच्या मनुष्याच्या आवाजात बोलण्यामुळे वृद्ध आईच्या मनाला थोडा आराम मिळाला. तिने एक खोल श्वास घेतला आणि विचार केला की नाग मनुष्याच्या आवाजात बोलत आहे. मग वृद्ध आईने विचारले, हे नाग देवता, तुम्हाला कोणती चिंता आहे? तेव्हा नाग म्हणाला, हे माता, अनेक दिवसांपासून मी उपाशी आहे. मला खाण्यासाठी काहीच मिळत नाही. जर तुम्ही मला काही खाण्यासाठी दिल्यास तर माझे प्राण वाचतील. मी एका मर्यादेवर पोहोचलो आहे, कारण ज्या आश्रमात मी राहत होतो त्या ऋषींचा आता मृत्यू झाला आहे. त्यांनी एक गाय पाळली होती आणि तिचं दूध मला रोज पाजायचे. त्याच्यावर मी जिवंत राहायचो. पण आमचे पालन करणारे ऋषी आता या जगातून निघून गेले आहेत. जर तुम्ही मला कुठून तरी दूध आणून दिलात तर ही तुमची मोठी कृपा होईल. आमच्या जीवनासाठी तुम्ही आमचे प्राण वाचवू शकता आणि जर थोडं दूध मिळालं तर मला पाजा. पुढे भगवान भोले बाबा देवमुनी नारदांना कथा सांगताना म्हणतात, हे देवमुनी नारद, जेव्हा वृद्ध आईने हे ऐकले तेव्हा नागाच्या दुःखामुळे तिच्या डोळ्यात आसू आले. तिने सांगितले, हे नाग देवता, तुम्ही चिंता करू नका. आज मी तुम्हाला दूध नक्की पाजणार आहे. तुम्ही इथे थांबा, मी तुमच्यासाठी दूध आणते. असे म्हणत वृद्ध आई नाग देवताशी बोलून घरी गेली. जसा की रोज असायचं, दोन्ही सुना जिठाने आणि देवराने सजून आपल्या आपापसात भांडायला लागल्या. आणि याच दरम्यान वृद्ध आई विचार करू लागली की कोणाच्या घरातून दूध घेऊन जावे. जर ती मोठ्या सुनाच्या घरातून दूध घेऊन गेली आणि तिला समजले तर तिला भांडायला लागेल, आणि जर ती छोट्या सुनाच्या घरातून दूध घेऊन गेली, तिला समजले तर ती देखील तिच्यावर भांडेल. शेवटी तिने विचार केला की ती एका दिवशी मोठ्या सुनाच्या घरातून आणि दुसऱ्या दिवशी छोट्या सुनाच्या घरातून दूध घेऊन जाईल, आणि मग त्यामुळे त्यांना कळणार देखील नाही आणि ती नाग देवताला दूध पूर्णपणे पाजू शकेल. मग त्यानंतर वृद्ध आईने तसेच केले. ती मोठ्या सुनाच्या घरातून थोडे दूध चोरून घेऊन जाते आणि दूध काठ्यात लपवून गवत काढण्यासाठी जंगलात गेली. मग त्यावेळी नागदेवता देखील तिथे आले आणि म्हणाले, हे माता, तुम्ही माझ्यासाठी काही दूध आणले आहे का? वृद्ध आई म्हणाली, हो नागदेवता, मी तुमच्यासाठी दूध आणले आहे. वृद्ध आईने त्वरित ते दूध नागदेवतेच्या समोर ठेवले. नागदेवता दूध पिऊन शांत झाले आणि म्हणाले, हे माता, तुम्ही आज आमचा जीव वाचवलाय. तुम्ही माझ्यावर मोठा उपकार केलाय. मी तुमच्या मदतीला जीवनभर विसरणार नाही. वृद्ध आईने विचारले, हे नागदेवता, मी तुमच्याकडे आणखी एक प्रश्न विचारू इच्छित आहे. त्यावेळेस मी भीतीमुळे तुम्हाला विचारू शकले नाही, पण आता विचारू इच्छिते की तुम्ही एक सर्प असतानाही मनुष्याच्या आवाजात कसे बोलता? तुम्ही खरोखर नाव देवता आहेत का किंवा काही वेगळे? नागदेवता उत्तरले, हे माता, मी एका श्रापामुळे नाग बनलो आहे. मी एका राजाच्या घरात नागाच्या रूपात जन्म घेतला. माझ्या वडिलांनी मला नाग समजून जंगलात सोडले. माझा श्राप फक्त 25 वर्षाचा आहे. माझी मुक्ती आता फार दूर नाही. एका वर्षानंतर
मला माझं मानवी शरीर परत मिळेल. मी त्या वेळेच्या आतुरतेने वाट पाहत आहे. नागदेवता वृद्ध आईला आपली कथा सांगतात. वृद्ध आईला त्याची व्यथा ऐकून त्याच्यावर प्रेम आले. मग ती रोज आपल्या सुनेच्या घरातून दूध चोरून आणू लागली आणि नागदेवताला पाजू लागली. कधी ती दूध मोठ्या सुनेच्या घरातून आणत असे तर कधी छोटे सुनेच्या घरातून. या प्रकारे ती नियमितपणे नागाला दूध पाजू लागली. नागदेवता देखील प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी येत असे आणि वृद्ध आईंच्या हातांनी दूध पिऊन खूप आनंदी होत असे. नागाला असं वाटतं होतं की त्याला त्याची खरी आई मिळाली आहे. भगवान भोले बाबा पुढे म्हणतात, हे देव मुनी नारद, मग एक दिवस काय झाले की सुनेने पाहिले की त्यांचे दूध दररोज कमी होत आहे. त्या दोन्ही सुनेच्या आपापसात चर्चा झाली आणि एकमेकींना विचारले, आमचं दूध कोण चोरतं का? मग आमचं दूध कसे कमी होत आहे? प्रत्येक दुसऱ्या दिवशी आमचं दूध कमी होत आहे. मोठी सूननेही म्हटले, आमचं दूध सुद्धा प्रत्येक दुसऱ्या दिवशी कमी होत आहे. आमचं दूध कोण चोरत आहे? पण दूध चोरायला आपल्या घरात कोण येईल? मग त्यांनी विचार केला की केवळ वृद्ध आईचंच स्वयंपाकघरात जाते आणि दुसरा कोणीही जात नाही. मग छोट्या सूनाने म्हटले, दीदी, तुमचा चोर आणि माझा चोर एकच आहे. चला आपण त्याला लपून पाहूया. मग दोन्ही सुनाने योजना बनवली आणि लपून पाहायला लागल्या. त्याचवेळी पुढील दिवशी वृद्ध आई रोजप्रमाणे मोठ्या सुनाच्या घरात जाते आणि स्वयंपाकघरात जाते. त्या दोन्ही सुना लपून बघत राहतात. वृद्ध आईने मोठ्या सुनेच्या घरातून दूध घेतले आणि काठ्यात लपून गवत काढण्यासाठी जंगलात गेली. वृद्ध आई दूध घेऊन जात असताना त्या दोन्ही सुना त्याला पाहतात. मग छोट्या सुनेने म्हटले, चला बघूया ही वृद्ध आई दूध घेऊन जंगलात कुणाला जाते, ती स्वतः पिते की कुणाला पाजते. वृद्ध आई जंगलात जाते आणि त्या दोन्ही सुना गुप्तपणे तिच्या मागे जातात. वृद्ध आई त्या ठिकाणी पोहोचते जिथे ती दररोज गवत कापते आणि जिथे ती नागदेवताला दूध पाजते. त्यावेळी त्या दोन्ही सुना दुरून लपून पाहत आहेत की वृद्ध आईच्या समोर एक विशाल आणि भयंकर नाग आलाय आणि वृद्ध आई त्याला दूध पाजू लागले आहे. नाग दूध पिण्यास लागला. जेव्हा सुनांनी पाहिले की वृद्ध आई त्या धोकादायक नागाला दूध पाजले आहे आणि तो नाग फार मोठा आहे, असं नाग त्यांनी कधीही पाहिला नव्हता. नागाला दूध पिताना पाहून ते घाबरले आणि त्यांच्या पायाखालील जमीन सरकली. त्यांनी म्हटले, असं वाटतं की हा नाग कोणता दैत्य आहे आणि वृद्ध आईही काही चुडेल असावी. आमच्या सासू आई तर असं काही वाटत नाही. काही झाले तरी आपण या वृद्ध आईला घरात येऊ देणार नाही. मग भगवान भोले बाबा कथा सांगताना पुढे म्हणतात, आता त्या दोन्ही सुनांच्या हातात एक कारण आले होते. असं ठरवल्यानंतर त्या दोन्ही सुना घराकडे परत गेल्या. तिकडे वृद्ध आई नागदेवताला दूध पाजत होती आणि गवत घेऊन आपल्या घराच्या दिशेने चालली होती. घरावर पोहोचल्यावर तिने पाहिलं की घराचा दरवाजा बंद आहे आणि दोन्ही सुना काठी घेऊन आत उभ्या आहेत. घरात पोहोचल्यावर वृद्ध आईने दरवाजाची कडी वाजली. त्या ठिकाणी सुनेने दरवाजा उघडला. वृद्ध आईने पाहिले की दोन्ही सुना त्या साड्या नीट बांधून उभ्या आहेत आणि हातात काठी पकडून आहेत. वृद्ध आईने विचार केला, हे काय दृश्य आहे? या दोन्हींचा हा काय प्रकार आहे? या हातात काठी का धरली आहे? असं विचारत वृद्ध आईने विचारलं. त्या दोन्ही सुनांनी एकत्रितपणे उत्तर दिलं, अरे बाई, तू एक चुडेल आहेस. एक दिवस तू आम्हाला खाऊन टाकशील, आमच्या मुलांना पण मारून टाकशील. वृद्ध आईने म्हटलं, अरे तुम्ही पागल झाले आहात का? मी तुमची सासू आहे, डायन नाही, जी तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना खाईल. अरे तुमचे मुलं तर माझे नातवंड आहेत, जे मला माझ्या मुलांपेक्षा जास्त प्रिय आहेत. तुम्ही असं काय बोलताय? त्यावर दोन्ही सुना म्हणाल्या, अरे बाई, आम्हाला तू पागल बनवू नकोस. आम्ही तुझं दूध पाजणाऱ्या खतरनाक नागाला पाहिलंय. तू आमच्या घरातून दूध चोरून नेत आहेस आणि त्या नागाला पाजतेस. तो नाग काही राक्षस आहे आणि तू त्याच्यासोबत डायन आहेस. त्यामुळे आता आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आजपासून तुझ्यासाठी या घरात काहीही जागा नाही. तुम्ही जर अधिक दबाव आणला तर तू इथे जिवंत राहणार नाहीस. त्यामुळे चांगलं हेच आहे की तू इथून सरळ निघून जा. तुझ्या आमच्याशी काही संबंध नाही. वृद्ध आईने दोन्ही सुनाला खूप समजावलं. तुम्ही ज्याचा विचार करताय ते काहीही नाही. ते माझं घर आहे आणि मला आत येऊ द्या. मग भगवान भोले पुढे सांगतात की हे देवमुनी नारद, परिणामी दोन्ही सुनांनी त्या वृद्ध आईला घरातून घुसू दिलं नाही. आणि वृद्ध आईने जर दबाव आणला तर मोठ्या सुनेने तिला एक काठी मारली आणि तिला धक्के देऊन घराबाहेर काढलं. रात्रीचा काळ होता, अंधार झाला होता. वृद्ध आईने आपल्या सुनांना रडून सांगितलं, मी या रात्री कुठे जाऊ? सुनांनी म्हटले, आता तुमच्याशी मला काही अर्थ नाही.
तुम्ही जिथे जाल तिथे जाऊन मरा. त्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा बंद केला. वृद्ध आई तिथे रडत राहिली. मग तिने विचार केला, रडण्यात आता काय फायदा, त्या दोन्ही दरवाजा उघडणार नाहीत. तिने ठरवलं की तिला दुसरीकडे आश्रय शोधावा लागेल. त्यामुळे ती रात्री त्या ठिकाणी गेली जिथे ती सामान्यतः गवत कापत असे आणि त्या नागदेवतेची वाट पाहू लागली, ज्याला ती दूध पाजायची. तरीही रात्री नागदेवता आला नाही, कारण तो दिवसातच येत होता. तिथे एक विशाल वटवृक्ष होता. त्याच्याजवळ ती वृद्ध आई बसली आणि ती रात्रभर त्या वटवृक्षाच्या जवळ बसली आणि पहाटेची वाट पाहत राहिली. जसे सूर्य उगवला, नागदेवता तिथे पोहोचला. जेव्हा नागदेवता तिथे आला त्यावेळी त्याला वृद्ध आई दिसली नाही. तो इकडे तिकडे पाहत राहिला, पण लवकरच त्याची नजर वटवृक्षाच्या जवळ असलेल्या वृद्ध आईवर गेली, जी रडत होती. नाग तात्काळ तिथे पोहोचला आणि विचारलं, हे माता, तुम्हाला काय झालं? तुम्ही का चिंतित आहात? तुम्ही का रडत आहात? वृद्ध आईने रडताना सांगितलं, हे नागदेवता, माझ्या सुनेने मला घरातून काढून टाकलाय. मी तुमच्यासाठी दूध आणायला जात होते. ते दूध मी माझ्या सुनांपासून लपवत आणत होते, पण त्यांनी तुम्हाला दूध पाजताना पाहिलं आणि आता ते म्हणतात की मी एक चुडेल आहे. ते बोलतात की मी त्यांना आणि त्यांच्या मुलांना मारून खाईन, म्हणून त्यांनी मला घरात येऊ दिलं नाही आणि मला घरातून बेघर केलं. माझी मुलं घरात नाहीत. दोन्ही पुत्र परदेशात नोकरीसाठी गेले आहेत. आता मी काय करू? कुठे जावे? वृद्ध आईने त्या नागदेवताला सगळी गोष्ट सांगितली. नाग म्हणाला, हे माता, तुम्ही घाबरू नका. मला तुमचा मुलगा समजा. आजपासून मी तुमचा बेटा आहे. नागाची ही बातमी ऐकून वृद्ध आई फार आनंदित झाली. त्यानंतर नाग म्हणाला, आपण घाबरू नका, आपल्या सोबत चला. मग नागदेवता वृद्ध आईला सोबत घेऊन घनदाट जंगलात गेला. नागदेवता पुढे पुढे जात होता आणि वृद्ध आई त्याच्या मागे मागे चालत होती. ते एक भयंकर जंगलात पोहोचले. तिथे नागदेवता वृद्ध आईला त्या आश्रमात घेऊन गेला जिथे तो दूध पिण्यासाठी जात असे. वृद्ध आईने विचारलं, बेटा, हा आश्रम कुणाचा आहे? हा तर खूप सुंदर आहे. नाग म्हणाला, आई, हा आश्रम एक ऋषी महात्म्याचा होता, जो आता परमात्माकडे गेला आहे. त्याचा देहांत झालाय. मी इथेच राहत होतो आणि याच आश्रमात मला त्या ऋषीने गायीचे दूध पाजले होते. गाय ही इथेच आसपास असावी. ती बिचारी भटकत असेल. जर तिने आम्हाला पाहिले तर निश्चितच इथे येईल. काही वेळाने गाय तिथे येते. तिच्या थैलीत दूध भरलेले असते. मग नागदेवता म्हणतात, हे माता, या गायीचे दूध काढा आणि तुम्हीही प्या आणि आम्हालाही पाजा. मग वृद्ध आईने बसून गायीचे दूध काढले आणि त्यानंतर ती त्या नागाला दूध पाजते आणि स्वतःही पिते. त्यानंतर नाग म्हणतो, हे माता, आता तुम्ही घाबरू नका. तुम्ही निश्चितपणे या आश्रमात राहा. ही गाय आमच्यासाठी दूध देईल आणि इथे ऋषीमुनी महात्म्याची कृपा आहे. ते आपली कृपा घेऊन इथून गेले आहेत, पण ऋषी महात्म्याच्या कृपेमुळे इथे अन्नाची भरपूरता असते. इथे राहणाऱ्याला काहीही कमी भासणार नाही. तुम्ही काहीही खा, काहीही बनवा. हे ऐकून वृद्ध आई आणखी आनंदित झाले. त्यानंतर ती आपल्या मुला नागासोबत जिथे आरामात राहू लागली आणि नाग रोज फिरायला निघायचा आणि संध्याकाळी परत यायचा. तर वृद्ध आई आणि गाय तिथे शांतपणे राहत होत्या. गाय रोज गवत खायला जात असे आणि संध्याकाळी परत यायची. संध्याकाळच्या वेळी ते तिघं एकत्र बसून जेवण करीत होते आणि आश्रमात प्रेमाने राहत होते. मग भगवान भोले बाबा कथा पुढे सांगतात, हे देवमुनी नारद, पण एक दिवस असा झाला की नाग रोजच्या प्रमाणे फिरायला गेला, परंतु संध्याकाळी परत आला नाही. त्यामुळे वृद्ध आईला खूप चिंता लागली, कारण ते तिघे एकत्रितपणे जेवण करीत होते. नागाची गाय तर परत आली, पण नाग आले नाही. वृद्ध आई वाट पाहत राहिली. तिला वाटलं की माझा मुलगा नाग इतका अंधार होऊनही परत आला नाही. वृद्ध आई रात्रभर आपल्या मुलाच्या नागाची वाट पाहत होती. तिने काहीही खाल्ले नाही आणि पूर्ण रात्र उपाशी राहिली. मग नाग परत आला नाही. दुसरा दिवस उजाडला आणि वृद्ध आई नाग शोधण्यासाठी जंगलात गेली. ती जंगलात फिरताना पाहते की तिचा मुलगा नाग जमिनीवर पडलाय आणि तो एका झाडाच्या शाखांच्या खाली दबलेला आहे. नागला त्या शाखांच्या खाली दबलेले पाहून वृद्ध आई व्याकुळ होऊन जात असते आणि ती गायीच्या सहाय्याने त्या शाखा काढते आणि नाग खूप जखमी आणि घायाळ झालेला असतो. वृद्ध आई विचारते, बेटा, हे सर्व कसे झाले? त्यावर नाग आपली कथा सांगतो. हे माता, जेव्हा मी संध्याकाळी आश्रमाकडे परत जात होतो तेव्हा एक भयंकर वादळ आले आणि वादळामुळे मी एका झाडावर चढलो, पण वादळाच्या झोक्यात तो झाड पडला आणि मी त्याच्या खाली दबलो. मी बाहेर येण्याचा खूप प्रयत्न केला, पण यशस्वी होऊ शकलो नाही. मला वाटतं होतं
की माझी आई माझी वाट पाहत असेल, पण मी बाहेर येऊ शकलो नाही, मला जखमही झाली होय. मग त्यानंतर वृद्ध आई म्हणते, बेटा तुम्ही घाबरू नका, चला मी तुमच्या जखमेवर उपचार करते. अशा प्रकारे वृद्ध आई आपल्या मुलाला आश्रमात घेऊन येते आणि काही औषधं पिसून नक्कीच ती मग त्यांना एक लेप तयार करते आणि त्या नागाच्या जखमी शरीरावर लावते. दररोज या लेपामुळे हळूहळू त्यांच्या जखमा मरू लागतात. लेप लावत लावत वृद्ध आईने त्याला पूर्णपणे बरा केला. मग 1 वर्षाच्या कालावधीनंतर नागाच्या रूप सोडून तो पुन्हा एका मानवाच्या रूपात येतो. आता तो एक सुंदर राजकुमार बनतो. त्याला एक सुंदर आणि रूपवान राजकुमार म्हणून पाहून वृद्ध आई खूप आनंदित होते आणि वारंवार त्याला प्रेमाने स्पर्श करते. वृद्ध आईच्या आनंदाचा ठिकाणा राहत नाही. त्यानंतर काही दिवस त्या आश्रमात राहिल्यानंतर एक दिवस वृद्ध आई म्हणते, बेटा आता आम्हाला तुमच्या वडिलांकडे नेलं पाहिजे. मग वृद्ध आई विचारते, तू कुठे राहतोस, तुझे वडील कसे आहेत? तू म्हणाला होता की तू एक राजाचा मुलगा आहेस. चला पाहूया तुझे वडील कसे आहेत आणि तुझी आई कशी आहे. तेव्हा नाग झालेल्या राजकुमाराने सांगितले, नाही मी बाहेर जाणार नाही. त्या वडिलांना पाहून मी काय करू, ज्यांनी मला जंगलात फेकून दिलं होतं. त्यावर वृद्ध आईने समजावलं, हे बेटा त्यावेळी तू नागाच्या रूपात होतास. त्यावेळी तुझे वडील भयभीत होऊन तुला सोडून गेले, पण आता तू एक मानवाच्या रूपात आहेस, तर तुझ्या आईवडिलांना तुला पाहून खूप आनंद होईल. म्हणून बेटा तुम्ही तिथे चला. या बहाण्याने मी तुमच्या आई वडिलांनाही भेटू शकते. पुढे भगवान भोले बाबा कथा सांगत आहेत. हे देवमुनी नारद, नाग जो राजकुमार होता तो वृद्ध आईसह आपल्या राजमहालाकडे जातो. जाताना जेव्हा ते आपल्या राज्यात पोहोचतात तेव्हा तिथल्या लोक त्याला पाहून आकर्षित होतात. सर्व लोक विचार करतात, कारण हा सुंदर राजकुमार आपला असता किती चांगलं झालं असतं. हे दोघं त्या नगरात प्रवेश करतात आणि तिथल्या सैनिकाला भेटून म्हणतात की मला राजासोबत भेटायचं आहे. सैनिक त्याला राजावर त्यांच्या मंत्र्यांच्याकडे घेऊन जातो. मंत्र्यांच्याकडे पोहोचून वृद्ध आई आणि राजकुमार राजासोबत भेटण्याची इच्छा व्यक्त करत असतात. मग ती इच्छा व्यक्त करतात. त्यानंतर ते म्हणतात, मंत्रीजी आम्हाला इच्छा राजा व राणीशी भेटायचं आहे, ते कुठे आहेत? यावर मंत्री उत्तर देतो, बेटा आमचे राजा व राणी सध्या भेटण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांची स्थिती खूप खराब आहे. स्वतः आपल्या राजाची काळजी घेऊ शकत नाही. इथे सिंहासन खालीच आहे. त्यानंतर राजकुमार जिद्द करतो आणि वृद्ध आई म्हणते, नाही मंत्रीजी आपण प्रयत्न करा. आई आम्हाला त्यांच्याशी भेटता येईल. त्यांच्याशी भेटणं खूप महत्त्वाचं आहे. मंत्री म्हणतो, राजासाहेब खूप आजारी आहेत. ही गोष्ट 25 वर्षाची आहे. राणीने एक सर्पाला जन्म दिला होता. राजासाहेबांनी जेव्हा त्या सर्पाला पाहिलं तेव्हा ते खूप भयभीत झाले. त्यांना खूप वाईट वाटलं. राणीसाठी तर तो सर्प प्रिय होता, कारण एक मातेसाठी तिचा बाळ कसेही असो त्याला प्रिय असतं. पण राजा विचार करत होता की या गोष्टीने लोक काय म्हणतील. राजाच्या घरात मुलाच्या जागी एक सर्प आलाय, त्यामुळे प्रजेला आमच्याशी तिरस्कार होईल. म्हणून राजा त्या सर्पाला जंगलात फेकून देतो. त्यानंतर राजा आणि राणीचे शरीर सुकून कवनान होते. मग त्यांनी राजसिंहासन सोडून दिले आहे आणि ते कधीही सिंहासनावर बसत नाहीत आणि आपल्या महालात राजा आणि राणी दुःखात आहेत. जेव्हा राजकुमाराने ही गोष्ट ऐकली तेव्हा त्याने मंत्र्यांना विनंती केली की जर तुम्ही त्यांच्याशी भेटू शकलात तर खूपच कृपा होईल. मग मंत्री राजकुमार आणि वृद्ध आईला राजा आणि राणीच्याकडे घेऊन जातो, जिथे त्या मुलाचे आई वडील निराशेत पडले होते, महालात पडलेले होते आणि त्यांचे शरीर आता काहीच कामाचे नव्हते आणि ते सदैव चिंतेत राहतात. त्यानंतर राजकुमार त्या वृद्ध आईसह राजा आणि राणीच्याकडे जातो आणि त्यांच्या पायांना स्पर्श करतो. जेव्हा राजकुमार आपल्या आईवडिलांच्या पायांना स्पर्श करतो तेव्हा राजा आणि राणीमध्ये एक संवेदनाची लहर उमटते. ते दोघेही उठून बसतात आणि विचारतात, बेटा तू कोण आहेस, कुठून आलास, तुझं आमच्या पायांना स्पर्श का केलास? त्यामुळे आमच्या आत काही शक्ती येत आहे. तू कोण आहेस बेटा, आपला परिचय दे. पुढे भगवान भोले म्हणतात की देवमुनी नारद यांना सांगतात. तेव्हा तो मुलगा आपल्या सर्व गोष्टी सांगतो आणि म्हणतो, पिताश्री मी तुमचा मुलगा आहे. राणीला सांगतो, माता मी तुमचा पुत्र आहे. मी तुमच्या गर्भातून जन्मलो होतो. मी नाग रूपात होतो. मला ऋषीचा शाप लागला होता म्हणून मी नाग बनलो, पण तुम्ही मला जंगलात फेकून दिलं. 25 वर्षाचा शाप होता, तो पूर्ण झाला आणि आज मी पुन्हा मनुष्य स्वरूपात आलो आहे. आई आता तुम्ही मला आपल्या हृदयात घेणार नाहीत का?
या शब्दांना ऐकून ती माता उभी राहते आणि आपल्या बाळाला हृदयाशी लावते. राजा राणीच्या आनंदाचे ठिकाण राहत नाही. राजा आणि राणी आपल्या पुत्राला गळ्यात घेतात आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्यात एक शक्ती आलेली आहे. पुढे भगवान भोले बाबा सांगतात, हे देव मुनी नारद, या सर्व कथा सांगितल्यानंतर त्या राजा आणि राणीने सांगितले की मनुष्याला कधीही 4 गोष्टींचा अपमान करू नये. या 4 गोष्टी सोडू नयेत. पहिली गोष्ट बालक, दुसरी गोष्ट वृद्ध, तिसरी गोष्ट वेडा आणि चौथी गोष्ट म्हणजे पाहुणा. यांना कधीही आपल्या घरातून बाहेर काढू नका आणि त्यांचा अपमानही करू नका, कारण वेड्यांचं मन काम करत नाही, बालकांकडे तेवढं मन नसतं, वृद्धांचं मन वृद्धापकाळात काम करत नाही आणि पाहुणे सर्वांचे अतिथी असतात. म्हणून पुढे भगवान भोले बाबा सांगतात, हे देव मुनी नारद, म्हणून प्रत्येक मनुष्याने या 4 व्यक्तींनी सांगितलेल्या गोष्टींचा कधीही वाईट वाटून घेऊ नये आणि यांचा अपमानही करू नये. त्यानंतर राजा सर्व प्रजेला संबोधित करतो, आमचा मुलगा आलाय. प्रजा देखील खूप आनंदित होते. राजा सर्वांना सांगतो की उद्या राजकुमार आता राजगद्दीवर बसणार आहेत. दुसऱ्या दिवशी राजा त्याचा राज्याभिषेक करतो आणि त्याच वेळी ती वृद्ध आई थोडी उदास होते आणि विचार करते, आता आम्ही कुठे जाईन. तेव्हा राजा म्हणतो, हे माता, आजपासून तुम्ही इच्छे राजमाता म्हणून ओळखली जाल. आता वृद्ध आई खूप प्रसन्न होते. त्यानंतर तिथे सर्व वृद्ध आईच्या दोन्ही मुलांनी घरात परतले आणि त्यांच्या आईला घरात न पाहता त्यांनी आपल्या बायकांना विचारले, आमची आई कुठे गेली आहे. त्यांना बायांनी उत्तर दिले, तुमची आई एक चुडेल आणि डायन होती, म्हणून मी तिला मारून पळवून दिलं. मी दररोज जंगलात जाऊन सर्पाला ती दूध पाजायची. बायांच्या या बोलण्याने वृद्ध आईच्या दोन्ही मुलांमध्ये क्रोध भरला आणि त्यांनी आपल्या बायांना फटकारले. ते म्हणाले, तुम्हाला लाज नाही वाटत का? आमच्या आईला चुडेल आणि डायन म्हणत आहात. आमची आई कुठे आहे, पटकन सांगा, नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. पण त्या सुनांना खरंच माहिती नव्हतं की वृद्ध आई आता सध्या कुठे आहे. आता त्यांच्या पतींनी रोज त्यांना ओरडायला आणि फटकारायला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या परिस्थितीची दयनीय अवस्था झाली, कारण त्यांना ना शांततेचे अन्न मिळत होते, ना त्यांना कोणता मान सन्मान मिळत होता. त्यांच्या स्वतःच्या मुलांनीही त्यांच्यावर द्वेष व्यक्त केला. सर्व लोक त्यांना तुच्छतेने बघत होते, कारण म्हणतात ना, ज्याने आपल्या वडील आजोबा आजी आजोबांचा अपमान केला त्यांचं समाजातही अपमान होतच. म्हणून त्यांना मुलांनीही आदर त्यांना केला नाही. आणि दुसरीकडे दोन्ही मुलांना हे कळून आलं की त्यांची आई एक राजाची राजमाता आहे. त्यामुळे ते दोघं खूप आनंदित झाले आणि विचार करू लागले, आमची आई किती दयाळू होती. ती रोज देवाची पूजा करायची, देवाची भक्ती करायची, यामुळे देवाने तिला किती उच्च पद दिलाय. बेटा हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. त्यानंतर ते राज दरबारात गेले आणि राजाची मदत घेऊन आपल्या वृद्ध राजमातेशी भेटले आणि त्यांनी तिच्याशी सांगितले की हे आई, आता तुम्ही घर चालता आणि आम्हाला तुम्हाला घेऊन आलो आहेत. तुम्हाला घेऊन जायला आम्ही तत्पर आहोत. तेव्हा ती आई म्हणाली, माझ्या मुला, मी इथे राहून खूप खुश आहे. इथे माझ्याकडे आणखी एक मुलगा आहे. तुम्ही कोणतीही चिंता न करता जा. माझा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. तुमच्या बायका आणि मुलांसोबत सुखाने जीवन व्यतीत करा. या प्रकारे आपल्या आईच्या आशीर्वादासह दोन्ही भाऊ घरात परत गेले. वृद्ध आईचा बेटा आणि नातू आपल्या जीवनात खुश होते, परंतु त्यांची दोन्ही बायका दुःखी होत्या, कारण त्या आपल्या कर्माचं फळ भोगत होत्या. देवमुनी नारद यांना हे सर्व सांगून भगवान शिवांनी आपली कथा संपवली. श्रोता हो, याच प्रकारे भगवान भोलेनाथांनी देवमुनी नारद यांना सांगितले की त्या 4 व्यक्ती कोण आहेत आणि कोणत्या आहेत. त्यांचा अपमान कधीही करू नये, अन्यथा घरात गरिबीही दुर्भाग्याचा वास होतो. आणि तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जय मा पार्वती लिहून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा, जेणेकरून तुम्हाला आध्यात्मिक आणि माहिती सर्वप्रथम प्राप्त होऊ शकेल. आणि भक्तांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी तुमचे मनापासून आभार. माझी काही चुकी झाली असेल तर मला नक्कीच तुम्ही क्षमा करा. हा व्हिडिओ इथे संपूया आणि भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.